नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचा मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 3 डिसेंबर आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। आजची टोटल आवक मित्रांनो आवक स्थिर आहे। परवाच्या दिवशी जी आवक होती तीच आवक आज पण आहे। 400 ते 450 मध्ये आवक आहे। लाल 2-3 लाईनी होत्या आणि ट्रॅक्टर मध्ये 1-1.5 लाईन आहे आणि उन्हाळ कांद्याची 3-4 लाईनी ट्रॅक्टरच्या आहेत इकडं आणि इकडं 2 लाईनी पिकअपच्या होत्या। बघू काय बाजार भाव निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। पहिले आपण लाल कांद्याचा बाजार भाव बघूया, त्याच्यानंतर उन्हाळ कांद्याचा व्हिडिओ बघू आणि एकच व्हिडिओमध्ये तुम्हाला लाल कांद्याचा बाजार भाव आणि उन्हाळ कांद्याचा बाजार भाव बघायला मिळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। लाल कांद्याचं काय सरासरी हायस्ट लोएस्ट निघतं आणि उन्हाळ कांद्याला काय बाजार भाव राहतो ते तुम्हाला आपल्या एकच व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। लाल कांदा गोल्टी आणि मीडियम साईज, अजून तुम्हाला सांगतो ओव्हर साईज काय माल जातं, काय रेट राहतं, कशी क्वालिटी राहते सगळं व्हिडिओमध्ये कळणार आहे। कलर थोडं वर खाली दिसू शकतो व्हिडिओमध्ये, तर कन्फ्यूज होऊ नका। बाजार भाव पूर्ण बघा, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ लाईक करा, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करा। चला बाबा। तर मित्रांनो लालच्या लाईनला आलो आपण आणि पहिलंच नग बघतोय गोल्टी बघू शकतो तुम्ही। चांगले माल, हलके माल, खाद गोल्टी सगळं बघणार आहे आपण। व्हिडिओ पूर्ण बघा। किती गेलं? 800 रुपये जायले, 800 रुपीज। कुठले आपण? शिंदवड। बरं 802 रुपये जायले, शिंदवडचा कांदा आहे। बरं पुढं बघू। 400 रुपये जायले गोल्टी बघू शकतो तुम्ही, 400 रुपये। ठीक, 400 रुपीज। कुठला असेल एक कांदा? साखरी ना। आणि हे किती गेली गोल्टी? 500 रुपये गोल्टी जायली, 500 रुपीज। कुठले आपण? पिंपळ। बरं ठीक, पुढं बघू। बघू शकतो तुम्ही किती गेला? 1700 रुपये। 1700 जायले, 1700 रुपीज। कुठला आहे कांदा? कुठला? भाटगाव। कोणतं बियाणं होतं त्याचं? चायना किंग। बरं किती दिवस झाले कांदा काढून? 15 दिवस झाले। बरं ठीक, पुढं बघू। किती गेलं? 1170 जायले, 1170 रुपये। 1170। बरं कुठला आहे कांदा? वडाळी भुईचा कांदा आहे। बरं ठीक, 1170। पुढं बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची, 40-50 साईज। किती गेलं? 1600 रुपये, 1600 रुपीज। कुठला आहे कांदा आणि कोणतं बियाणं होतं याचं? बरं ठीक, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेलं? किती गेलं? 1900 रुपये, 1900 रुपीज। 1900। कुठला आहे कांदा? खडक जामचा कांदा, 1900 रुपये गेला। कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणे। किती दिवस झाले कांदा काढून? 8 दिवस झाले। 8 दिवस झाले ना। ठीक आहे। मागच्या आठवड्यात किती गेलं होतं का? पहिली स्ट्रीप आहे? पहिली स्ट्रीप आहे। ठीक आहे। किती गेलं? 1190 रुपये। बरं 1190 जायले, 1190 रुपये, 1190 रुपीज। कुठले आपण? मातेरेवाडी। ठीक, किती दिवस झाले कांदा काढून? 8-10 दिवस झाले। पुढं बघू। किती किलो? बघू शकतो मी, सुपर कांदा आहे, 1775, 1775 रुपीज। कुठला आहे कांदा? चिपलीपाडा, साक्री तालुका ना। किती दिवस ठेवले उन्हा त्याला? 20 दिवस झाले कांदा काढून। बघू शकतो। कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। ठीक आहे। किती गेलो? किती गेलं? 1052। कुठला आहे कांदा? चिपलीपाडा, 1052। ठीक, किती गेलं? किती गेलं? 1200 रुपये, 1200 रुपीज। कुठला आहे कांदा? दहीवेलचा कांदा आहे, 1200 रुपये। कोणतं बियाणं होतं याचं? ठीक आहे। किती दिवस झाले कांदा काढून दादा? 2-2.5 महिने। ठीक, पुढं बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची, 2175, 2175 रुपीज, 2175 क्वालिटी बघू शकतो कांद्याची।
2275. कुठला आहे कांदा? सोनगीर सोनगीर. कुठं आलंय? नंदुरबार जवळ. नंदुरबार जवळ. कोणतं बियाणं होतं याचं? हे गावठी गावठीचं बियाणं आहे. नंदुरबार जवळ आलंय. सोनगीरचा कांदा आहे. ठीक आहे. किती दिवस झाले कांदा काढून? का हो? किती दिवस झाले कांदा काढून? हे शेतकरी लागणार तिकडे आहे. बरं ठीक आहे. पुढं बघू. बघतो तुम्ही कांद्याची क्वालिटी. 1660 रुपये. 1660 रुपीज. कुठला आहे कांदा? विटावे. 1480 जाईल. 1480 रुपीज. 1480. कुठले आहात आपण? शिनवान. बरं ठीक आहे. पुढं बघू. 1500. बघू शकतो तुम्ही 1500 रुपये ना. कुठला कांदा आहे? आमखेल साखरे तालुका. 1500 रुपये. बरं ठीक आहे. आणि कोणतं बियाणं होते? प्रसादचं बियाणं आहे. ठीक आहे. किती दिवस झाले कांदा काढून? 6 दिवस झाले. बरं. 1199 लगभग 1200 रुपये जाईल. 1200 रुपीज. कुठले आपण? बरं ठीक आहे. पुढं बघू. किती गेलं? 1200 रुपये. 1200 रुपीज. 1200 रुपये. कुठला आहे कांदा? आमखेलचा कांदा. कोणतं बियाणं होतं त्याचं? गावठी बियाणं आहे ना. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही. किती गेलं? 1290. 1290 रुपीज. 1290. कुठला आहे कांदा? साखरीचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं त्याचं? बरं ठीक आहे. 50-55 साईजपर्यंत कांदा आहे. घरगुती कांदा आहे. ठीक आहे. कधी काढला कांदा? 15 दिवस झाले. बरं ठीक. 1800 रुपये. 1800 रुपीज. पहिली ट्रिप एक आली त्या मागच्या आठवड्यात. मागच्या आठवड्यात आलं पण दुसऱ्यांच्या किती गेलं होतं ते 1400 रुपये. हा 1800 रुपये जाईल. बघू शकून क्वालिटी कांद्याची. ठीक आहे. कुठला आहे कांदा? आंबोडे. कुठं आलंय? पिंपळनेर ना. आणि कोणतं बियाणं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे. किती दिवस झाले कांदा काढून? बरं ठीक आहे. पुढं बघू. बघ शकतो मी. गोल्टी किती गेली? 650. बरं 650 रुपये. 650 रुपीज. कुठले आपण? आंबोडे. ठीक. बघू शकतो क्वालिटी. फुल ड्राय माल आहे. बघू शकतो पूर्ण कोरडा माल आहे. ठीक आहे. किती गेलंय? 1700 ना. 1701. 1701 रुपीज. कुठला आहे कांदा हा? कानमंडळ आहे. ठीक आहे. 1701 रुपये. आणि ती गोल्टी किती गेली दादा? 200 रुपये गोल्टी. का फिक्स मध्ये गेली का? बारीक गोल्टी आहे. बघू शकतो. कोणतं बियाणं होतं याचं? टोटल माल कोरड आहे. बघू शकतो. ठीक. घरगुती बियाणं आहे ना. किती दिवस झाले कांदा काढून? 15 दिवस झाले ना. ठीक आहे. चालेल. पुढं बघू. मित्रांनो पहिली लाईनच्या थोडा पुढून चालू गेला आपण. बघू शकतो तुम्ही. गोल्टा आहे. उन्हाळा कांद्याचा गोल्टा आहे. किती गेला? 852 रुपये. 852 रुपीज. बरं 852. कुठला आहे गोल्टा? माळीवाडा. किती कांदा बाकी आहे? कांदा बाकी. 2-4 गाड्या बाकी. ठीक आहे. चालेल. पुढं बघू. किती गेला? 696. बघू शकतो. 696 ना. 1096 रुपये जायले. बघू शकतो तुम्ही. 1096. 1096 रुपीज. कुठला आहे कांदा काका? आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? पुन्हा पुरसुंगी ना. किती कांदा शिल्लक असेल अजून? संपले का? बर ठीक. पुढं बघू. किती गेलं? 1200 रुपये. 1200 रुपीज. 1200 रुपये. गोल्टा आहे. गोल्टा मीडियम मिक्स आहे. कुठला आहे कांदा? अच्छा सोमठाणा. आणि येवला ना. कोणतं बियाणं यायचं? घरगुती. किती बाकी कांदा अजून? 2 पिकअप. बरं ठीक. काय भाव गेलं? पुढे गेले का? 1052 रुपये झाले. 1052 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं नांदुर्डीचा कांदा आहे. पुढे बघू.
बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1250 रुपये. 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? दसानीचा कांदा आहे. 1250. 1250 रुपीज. काय बाजार भाव मध्ये काय वाटतं आज? आज कसे वाटते बाजार भाव? 800 1800 बरं ठीक. किती बाकी आहे कांदा अजून? अजून 3 वाढले. हा ना ठीक. पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय केलं? 1095 ना. 1095 रुपीज. 1095. कुठला आहे कांदा? कांदळस. कोणतं बियाणं होतं त्याचं? पुन्हा पुरसुंगी ना ठीक आहे. हे काय खाद आहे का? किती गेली ती? 500 रुपये. गोल्टी ना ठीक आहे. 500 रुपये फिक्स मध्ये जायले ना. किती बाकी कांदा अजून? संपला का ठीक. किती गेलं? 1090. 1090 रुपीज. 1090 रुपये. कुठला आहे कांदा? रानवडचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं? पंचगंगाचं बियाणं आहे ना ठीक आहे. रानवड. पुढं बघू. 1781. बघू शकतो तुम्ही. 1781. 1781 रुपीज. कुठला आहे कांदा? कांदळाचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं? भीमाशक्ती. किती बाकी कांदा अजून? 2 गाड्या. बरं 1781 भीमाशक्तीचं बियाणं आहे. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही साईज आहे 55 ते 60 साईज आहे. किती गेलं? 1500 रुपये. 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? मोडीचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं? बरं ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 1700 रुपये. 1700 रुपीज. 1700 रुपये. दुसरा ना घ्या. कुठला कांदा? जानोरा. मागच्या आठवड्यात किती गेलं होतं? मागच्या आठवड्यात गेले 1980 रुपये. बर. किती कांदा शिल्लक अजून? 5 ट्रॅक्टर शिल्लक. 5 एक ट्रॅक्टर. ठीक. पुढं बघ. काय भाव गेला? 1051. 1051. 1051 रुपीज. कुठला आहे कांदा? येवला मुखेड. बरं 1051. पुढं बघू. काय भाव गेला? 1300 ना. 1300 रुपये. 1300 रुपीज. 1300 रुपये. कुठला आहे कांदा? तळवाड दिगर. आणि कोणतं बियाणं होतं याचा? बरं ठीक. किती कांदा आहे शिल्लक तिथं अजून? आहे ना ठीक. पुढं बघू. किती गेलं? 1300 रुपये ना. बरं तिकडे जाईल ना ते बघितलं. हे किती जाईल? 1315 रुपये जाईल. 1315 रुपीज. कुठला आहे कांदा हा? तळवडे. आणि कोणतं बियाणं होतं याचं? येलोरा. त्याचं बियाणं कोणतं होतं? हा 1330 जाईल. पण बियाणं कोणतं याचं? शिवगंगा ना. बरं ठीक. ओके. किती बाकी कांदा अजून? एक गाडी राहिली का ठीक. पुढं बघू. किती गेलंय? 1150. 1150 रुपीज. 1150 रुपये. कुठला आहे कांदा? देशवंदी. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ठीक. किती कांदा बाकी अजून? एक गाडी राहिली ठीक. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेला? किती गेला? 1152. 1152 रुपीज. मागच्या हप्त्यापर्यंत किती जात होते? 1100. तीच रेंज होती. बरं ठीक. 1152 जाईल आज. 1152 रुपीज. कुठला आहे कांदा? मालेगाव तालुका. कोणतं बियाणं होतं? पंचगंगाचं बियाणं आहे ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेला? 890. 890 रुपीज जाईल. कुठला आहे कांदा? पंचकेश्वरचा कांदा आहे. बरं ठीक. किती गोल्टा? 700 रुपये. 700 रुपये गोल्टा. मग तुम्ही 700 रुपीज. 750 जाईल का? बघा बरं. हा 751 जाईल. 751 रुपीज. कुठले आपण? देवीचा पाडा. आणि कोणतं बियाणं होतं? पुन्हा पुरसुंगी ठीक आहे. किती कांदा बाकी अजून? एक गाडी बाकी. काय गोल्टाचा कांदा आहे? कांदे आहे ना ठीक. पुढं बघू. कितना गई कांदा?
201 रुपये जायले बघू शकतो मी. 201 रुपीज खाद आहे. बरं, कुठली खाद? पाचोरीची खाद आहे ना. ठीक, बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेला? 1301 रुपये मीडियम साईज मध्ये. 1301 रुपये, 1301 रुपीज. कुठला आहे कांदा? जिवाळे. आणि कोणतं बियाणं होतं याचं? नाही का? जिवाळ्याचा कांदा आहे. किती कांदा शिल्लक असेल अजून? काहीच शिल्लक नाही, शेवट शेवटची गाडी ना. ठीक.